काढ. दुसरी टीम उतरली. स्लाइड काढ पहिली. होय एक सेकंड थांब. हां मॅच चालू होते. तू स्कोरबोर्ड अपडेट कर. मॅच चालू होते. कोण वर्सेस कोण आहे? बॅटिंग कोणाची आहे रे? बॅटिंग अभी 11. अभी 11 वर्सेस आर्याना. आर्या स्पोर्ट्स कासार. स्ट्राईकला तो ओमकार इंदुलकर आणि नॉन स्ट्राईकला तो ओमकार चव्हाण. दोन्ही ओमकार नावाचे खेळाडू मैदानावर दिसतात. ते अभी 11 रत्नागिरी संघाकडून वैयक्तिक पहिल्या संघातर्फे पहिलं षटक घेऊन आला. तो पप्पू जयगड पंचकोशी नावाजलेला गोलंदाज पप्पू. स्ट्राईक लागून आहे. स्ट्राईकला तो ओमकार इंदुलकर. ओमकार आय टाक. दोन्ही पण ओमकार आहे. पहिला चेंडू पंचांच्या डाव्या दिशेने गोलंदाजीकडे पप्पू. ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला चेंडू. एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या झाली होती. स्वतःच संघाचं खातं केलेलं होते ओमकार इंदुलकर यांनी. आता स्ट्राईकला तो ओमकार चव्हाण. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतो. या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज पप्पू. चव्हाणच्या दिशेने पहिला फटका. एक धाव पूर्ण होते. चेंडू मागे धावतो तो क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतो. दुसरी धाव देखील पूर्ण होते. या दोन धावेने धावसंख्या झाली होती 3. या दोन धावेने धावसंख्या स्वतःचं खातं करण्याचे ओमकार यांनी ठीक आहे. 3 झाले ना. होय 5 वर्ष लोकांच्या शेवटची त्यांना जेव कमी नाही आहे. एक आहे. अजून एक आहे. अजून एक आहे. आपल्या गाडीतली काय ना. गाडीतली काय पुन्हा एकदा षटकातील तिसरा चेंडू पप्पू. स्ट्राईकला तो ओमकार. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका. उत्कृष्ट फलंदाजी करतो तो ओमकार. 3 चेंडू संघाची धावसंख्या झाली होती 4 धावा. ऑफ साईडला 5 आणि लेफ्ट साईडला केवळ 4 फलंदाज क्षेत्ररक्षक लावले होते कासारी संघाने. आणि आता उत्कृष्ट बॅटची कडे 2 चेंडू गेले यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि ओमकार इंदुलकरच्या रूपात संघाला बसलेला पहिला धक्का. 4व्या धावसंख्येवर. एक फलंदाज बाद 4. ओमकाराची जाग घेण्यासाठी जातो तो सचिन सोरे. एक आक्रमक असा फलंदाज रत्नागिरी जिल्ह्यातील सचिन सोरे. बघूया त्याच्या बॅट मधून आपल्याला किती षटकार चौकार बघायला मिळतात. ते षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी. संघाची धावसंख्या झाली होती. एक फलंदाज बाद 4 धावा. षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पण त्यांच्या डाव्या दिशेने गोलंदाजीसाठी करतो तो पप्पू. पप्पूचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला चेंडू. एक धाव पूर्ण होते आणि एका धावेवर समाधान मानावं लागते. एका धावेने संघाची धावसंख्या झाली होती 5 धावा. फुल टॉस चेंडू आणि उत्कृष्ट झेल टिपलेला आहे तो. 0 धावसंख्येवरती बाद होतोय तो सचिन. एक आक्रमक फलंदाज होता परंतु अतिघाई संकटात नाही. पहिल्या चेंडूवर षटकार लगवण्याच्या नादात झेलबाद झालेला आहे तो सचिन. एक षटकार खेळ. अभी 11 संघाची धावसंख्या झाली होती 2 फलंदाज बाद 5 धावा. अभियाची जागा घेण्यासाठी गेला तो हेरम पाटील. लेदर क्रिकेट मधील एक चांगला फलंदाज आहे हेरम पाटील. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतो. या स्पर्धेमध्ये 2 फलंदाज बाद 5 अशी धावसंख्या झाली होती अभियान संघाची. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरे षटक घेऊन आला तो आशिष. स्ट्राईकला तो ओमकार चव्हाण.
वैयक्तिक 4 धावसंख्येवरती खेळतो तो ओंकार चव्हाण. पहिला चेंडू आशिष याचा. पंचाच्या डाव्या दिशेने 5-6 पावलांचा रनअप घेऊन लेफ्ट आर्म गोलंदाज ऑन साइडच्या दिशेने खेळलेला फटका एक धाव पूर्ण होते आणि एका धावेवर समाधान मानावं लागते की ओंकाराला एका धावेने संघाची धावसंख्या झाली होती 6 धावा. स्ट्राईकला येतो हेरम पाटील. फटकातील पुढचा चेंडू आशिष याचा. उत्कृष्ट चेंडू कव्हरच्या दिशेने मारलेला फटका एक धाव पूर्ण होते आणि एका धावेने संघाची धावसंख्या झाली होती 7 धावा. अजून एकही चौकार किंवा षटकार लगावला नाही तो अबी 11 संघाच्या फलंदाजांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती ती अबी 11 संघाने. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू परंतु त्या निर्णयाला साजेशी अशी फलंदाजी करत नाहीत ते फलंदाज अबी 11 संघाचे. उत्कृष्ट गोलंदाजी करतो तो आशिष. 3 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा दिल्या आहेत. पुन्हा एकदा चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि आता मात्र स्वर मारा पंचा अजब पांचाळ यांचा वाईट चेंडूचा इशारा. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या झाली होती 8 धावा. षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. या सामन्यासाठी पंच म्हणून काम करत आहेत उपेश चव्हाण आणि आजा पांचाळ आणि झेलबाद झालेला तो ओंकार. ओंकारच्या स्वरूपात संघाला बसलेला 3रा धक्का. ओंकार याची जागा घेण्यासाठी जातो तो सिद्धेश. संघाची परिस्थिती थोडी कोलमडलेली आहे. 3 फलंदाज बाद 7 धावा. 3 फलंदाज बाद 8 धावा. अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राईकला तो हेरम आपल्याला ते एका धावसंख्येवरती खेळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आशिष. ओव्हरपिच चेंडू ऑन साइडच्या दिशेने मारलेला फटका. चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक आणि सोपा असा जेल टिपलेला येतो क्षेत्ररक्षकाने. लगातार 2 चेंडूवर 2 सफलता मिळाल्या आहेत. 4 फलंदाज बाद 8. बॅट्समन जितू वैयक्तिक एका धावसंख्येवरती बाद झाले तो हेरम. हेरम याची जागा घेण्यासाठी जातो तो जितू. धावसंख्या झाली ती 4 फलंदाज बाद 8. उत्कृष्ट गोलंदाजी. एक चुकीचा निर्णय म्हणता येईल कारण टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली होती आणि त्या निर्णयाचा काही फायदा होताना दिसत नाहीये. 4 फलंदाज बाद 8 अशी धावसंख्या झाली. त्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक तो सिद्धेश उर्फ बाळा. शॉर्टपिच चेंडू ऑनसाइडच्या दिशेने खेळला. एक धाव पूर्ण होते. 2 षटकावर धावसंख्या झाली होती 4 फलंदाज बाद 9 धावा. वैयक्तिक दुसऱ्या संघातर्फे 3रे षटक गेलेला तो पप्पू. पहिल्या षटकामध्ये 4 धावा देत 2 फलंदाज बाद केले होते. तोच पप्पू पुन्हा गोलंदाजीवर. स्ट्राईकला तो सिद्धेश उर्फ बाळा. पहिला चेंडू पप्पू याचा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलेला. 1 धाव निश्चितरित्या पूर्ण होते. चेंडूचे क्षेत्ररक्षण होत आहे तोपर्यंत एका धावेवर समाधान मानावं लागते ते बाळा याला. एका धावेने संघाची धावसंख्या झाली होती 10 धावा. 4 फलंदाज बाद 10. स्ट्राईकला तो जितू. 3 षटकांचा खेळ बाकी राहिलेला आहे. आक्रमक अशी फलंदाजी करावी लागेल संघाला सुस्थितीत आणायची असेल तर. शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडच्या दिशेने खेळलेला फटका. 1 धाव पूर्ण होते. थोडस क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीचं बघायला मिळतं आपल्याला. सीमारेषेवरती एका धावेने संघाची धावसंख्या झाली होती 11 धावा.
उत्कृष्ट गोलंदाजी करतात ते आर्या स्पोर्ट्स कासारी संघाचे गोलंदाज, कारण एकही चौकार षटकार 14 चेंडूमध्ये मारायला दिलेला नाही तो अभियान संघाला. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू, निर्धाव पद्धतीचा चेंडू, एक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय तो पप्पू. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणता येईल. अजूनही तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या झाली होती केवळ मात्र 11 धावा. 4 फलंदाज बाद 11. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, बॅटवर काही व्यवस्थित आलेला नाही, बॅटची कडे घेऊन चेंडू गेला फायनलिस्टच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न, चेंडूचे क्षेत्ररक्षण होईपर्यंत 2 धाव पूर्ण केलेले आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या झाली होती 13 धावा. तर 2 धावेने सिद्धेश उर्फ बाळा आपल्या वैयक्तिक 4 धावसंख्येवरती पोहोचला आहे. अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या झाली होती 13. निश्चितच 40 ते 45 धावा बनवाव्या लागतील जर हा सामना चांगल्या पद्धतीने खेळायचा असेल तर. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने खेळला चेंडू पण येतो. क्षेत्ररक्षक अशी चांगल्या प्रकारचा प्रयत्न होता, परंतु झेल काही घेऊ शकलेला नाही आणि 2 धावा मिळत आहेत त्या अभियान संघाला. 2 धावेने संघाची धावसंख्या झाली होती 15 धावा. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. उत्कृष्ट फलंदाजी करतोय. 8 या धावसंख्येवर 4 फलंदाज बाद झाले होते अभियान संघाचे, पण त्यानंतर आता मात्र उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो सिद्धेश. वाईट चेंडूचा इशारा. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या झाली होती 16 धावा. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू. पप्पू आणि खराब फटका. बाळा याच्या स्वरूपात संघाला बसलेला 5वा झटका. फक्त 16 या धावसंख्येवर. बाळाची जागा घेण्यासाठी जात आहेत ते संघाचे कर्णधार स्वतः अभि. गावकडी येथे झालेल्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजी केली होती अभियाने. बघूया या क्रीडांगणावर कशा प्रकारची फटकेबाजी करतो. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली ती केवळ 16 धावा. 2 षटकामध्ये 12 धावा देऊन 3 फलंदाज बाद केले ते पप्पू महाकाळ्याने. रे बाळा वैयक्तिक पहिला संघ करतो. 4थं षटक घेऊन आला तो अमोल. स्ट्राईकला येतो जितू, नॉन स्ट्राईकला येतो अभि. धावसंख्या झाली होती 5 फलंदाज बाद 16 धावा. 7 फलंदाजांचा रनअप घेऊन पण त्यांच्या डाव्या दिशेने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू ऑनसाइड दिशेने खेळलेला आहे. 1 धाव निश्चितरित्या पूर्ण होते. चेंडूचे क्षेत्ररक्षण होईपर्यंत 1 धावावर समाधान मानावं लागतं ते जितू याला. 1 धावेने संघाची धावसंख्या झाली होती 17 धावा. आता हा इतर फलंदाज अभि संघाचा स्वतः कर्णधार आहेत. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतात. वाऱ्याचा फायदा उठवतात का, कारण वाऱ्याचा वेग ऑनसाइडच्या दिशेने जास्त आहे. जो चेंडू हवेत खेळतो निश्चितच आपल्याला षटकार पाहायला मिळेल. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव निश्चितरित्या पूर्ण होते. चेंडूवर क्षेत्ररक्षक येईपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते ते अभि आणि जितू यांच्या रूपात. त्या 2 धावेने अभियाने स्वतःचं खातं खोललेलं आहे. संघाची धावसंख्या झाली होती 20 धावा. 19 धावा झालेल्या आहेत. 4थ्या षटकातील अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा या षटकातील 3रा चेंडू. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. झेल सुटलाय परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण जोरात मारलेला फटका होता गोलंदाजाच्या दिशेने, परंतु तितके उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालेलं आहे ते अमोल याच्याकडून. आणि लेग बायच्या स्वरूपात मिळालेली 1 धाव. धावसंख्या झाली ती 20. दोन चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या झाली होती 5 फलंदाज 20. स्ट्राईकला होते जितू. षटकातील 5वा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने खेळलेला फटका. 1 धाव पूर्ण होते. चेंडूचे क्षेत्ररक्षण होईपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. 2 धावेने संघाची धावसंख्या झाली होती 22 धावा. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक.
कमीत कमी 7 चेंडूंमध्ये 15 ते 20 धावा जर बनवल्या तर एक रोमहर्षक पद्धतीचा सामना आपल्याला बघायला मिळेल. आर्या स्पोर्ट्स कासारी अभिलन या दोन संघांमध्ये षटकातील शेवटचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कडा घेऊन पायावर आदळला, परंतु एका धावावर समाधान मानावं लागतं ते जितू याला. एका धावेने 4 षटकावर अभिलन संघाची धावसंख्या झाली होती 5 फलंदाज बाद 23. वैयक्तिक संघातर्फे शेवटचा षटक देण्यात येतो संदेश महाकाळ. स्ट्राईकला तो जितू, नॉन स्ट्राईकला तो अभि. संघाची धावसंख्या झाली 4 षटकावर 5 फलंदाज बाद 23. या स्पर्धेचा आनंद घेताना युवा उद्योजक सौरभ शेठ मयेकर व साहिल शेठ मयेकर आपल्याला स्टेजवर दिसत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली होती 25. या सामन्यासाठी पंच म्हणून काम करतात ते उच्च चव्हाण व आजा पांचाळ. धावसंख्या झाली होती 25. स्ट्राईकला तो जितू. षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. 4-5 फलंदाज छोटासा रन देऊन 55 दिशेने गोलंदाजी करतोय. फुलटा चेंडू, परंतु त्याचा काही फायदा होऊ शकला नाही. यष्टीरक्षकाकडून थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण झालं. वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव वाईट आणि वाईट मिळून 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली होती 27 धावा. आता स्ट्राईक लावलाय तो अभि. स्वतः कर्णधार. 5 चेंडूंचा खेळ बाकी. संघाची धावसंख्या झाली 27. पुन्हा एकदा षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू आणि ऑन साईडच्या दिशेने खेळलेला फटका आणि अभियाच्या बॅटमधून निघालेला पहिला षटकार. या षटकाराशी संघाची धावसंख्या झाली होती 33 धावा. अभियानच्या बॅट मधून निघालेला या इनिंग मधील पहिला षटकार. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. साईड चेंज करून मारा करताना ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला फटका. 1 धाव पूर्ण केलेली. एका धावेने संघाची धावसंख्या झाली होती 34 धावा. अजूनही षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. 4-5 पावलांचा छोटासा रन घेऊन गोलंदाजी करताना संदेश. स्ट्राईकला तो जितू. अजूनही जितू याच्या बॅट मधून काही मोठा फटका पाहायला मिळालेला नाही. संघाची धावसंख्या झाली ती 34 धावा. वैयक्तिक 10 धावसंख्येवरती कळते तो अभि. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू. जितू याने मारलेला फटका आणि झेल बाद होतोय तो जितू. जितू याच्या स्वरूपात संघाला बसलेला 6वा धक्का 34 या धावसंख्येवर. चित्तूरची जागा घेण्यासाठी जातो तो गोट्या. शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. जॉन्टी गोट्या उर्फ जॉन्टी. प्रथमेश नाव आहे, परंतु त्याचे 2 टोकन नाव आहेत. गोट्या आणि जॉन्टी. जॉन्टी रोड सारखे क्षेत्ररक्षण करतो तो आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. समोरच्या दिशेने खेळलेला फटका. 1
धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनआउट. रनआउटच्या रूपात बाद होतो तो प्रथमेश. संघाची धावसंख्या झाली ती 35 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक लाईटचे अभि उत्कृष्ट फलंदाजी करतात. आपल्या संघासाठी वैयक्तिक 11 धावसंख्येवरती खेळत आहेत. निश्चितच जर लवकर फलंदाजीसाठी आले असते तर आपल्याला अजून धावसंख्या या अंकावर बघायला मिळाली असती. 4थ्या षटकामध्ये ते फलंदाजीसाठी आले होते तेव्हा 16 धावसंख्येवरती 5 फलंदाज बाद होते. त्यावेळी त्यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली आपल्या संघासाठी. नॉन स्ट्राईकला तो आदित्य. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू ओव्हर पिच चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टीरक्षका मागे. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु धावची 5 षटकाखेर अभिलेन संघाची धावसंख्या झाली होती 7 फलंदाज बाद 36. 37 धावांचे आव्हान ठेवलेलं आहे ते आर्या स्पोर्ट्स कासारी संघासमोर. यानंतर सुरू होणारा सामना दत्तप्रसादित गुरुवाटावर विरुद्ध नवलाई नाचणे. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. या सामन्यातून नाणेफेक करतील ते स्वरूप मयेकर.
आणि अमोल. 37 धावांचे आव्हान ठेवलेले आहे ते आर्या स्पोर्ट्स कासारी संघासमोर. अबी 11 रत्नागिरी संघाने. अक्षय बघितलं 8 काढला 8 काढला. सौरभ कुठला आहे? किती खालचं सौरभ. स्ट्राईकला वैयक्तिक पहिल्या संघातर्फे पहिले षटक घेऊन आला तो प्रथमेश उर्फ जॉन टी. स्ट्राईकला तो अमोल. नॉन स्ट्राईकला तो सौरभ. स्ट्राईकला कोण आहे? सौरभ. पंचांच्या डाव्या दिशेने 10-12 फलंदाजांना दोन गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे प्रथमेश. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पद्धती आद्या पांचाळ आणि उत्कृष्ट चव्हाण. ऑन साइडला 5 आणि ऑफ साइडला 4 अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण सजवलं आहे ते अभिनंदन संघाने. पहिला चेंडू प्रथमेशाचा अमोल्यासाठी 37 धावांचा पाठलाग करताना बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतो. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने खेळलेला फटका. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झाले ते सीमारेषेवरती. एका धावेने स्वतःच्या संघाचं खातं बनलेलं आहे ते अमोल्याने. ये एक डावपुरा फलंदाज सौरभ. धावसंख्या झाली ती 1 धाव. 37 धावांचा पाठलाग करताना आर्या स्पोर्ट्स कासारी संघ या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज प्रथमेश. पंचांच्या डाव्या दिशेने आणि रनआउट. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण यष्टिरक्षक अभि यांच्याकडून स्वतः कर्णधार आहेत. उत्कृष्ट फलंदाजी केली होती आणि तितक्याच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतायत ते आपल्या संघासाठी. आणि पहिला गडी बाद होतो तो आर्या स्पोर्ट्स कासारी संघाचा 1 या धावसंख्येवर. योगेश सावंत जिथे कुठे असतील तर कॉमेंट्री बसने संपर्क साधायचा. योगेश सावंत सौरभाची जागा घेण्यासाठी जातो तन्मय. षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज प्रथमेश. स्ट्राईकला येतो तन्मय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलेला. एक धाव निश्चितरित्या पूर्ण होते आहे आणि एका धाव समाधान म्हणावं लागतं. एका धावाने तन्मय यांनी स्वतःचं खातं केलेलं आहे. संघाची धावसंख्या झाली होती 2 धावा. आता स्ट्राईकला येतो अमोल.
थोडस गच्चा क्षेत्ररक्षण. रनआउटचा चान्स होता परंतु काही तो घेऊ शकलेला नाही. धावसंख्या झाली ती 3 धावा. षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आणि त्रिफळाचीत झालेला आहे तो तन्मय. तन्मयाच्या स्वरूपात संघाला बसलेला दुसरा झटका. एक षटकातील संघाची धावसंख्या झाली होती 2 फलंदाज बाद 4. हा संदेश सॉरी संदेश 0. वैयक्तिक पहिले संघाचे दुसरे षटक घेऊन होते तो हेरम पाटील. स्ट्राईकला तो संदेश. धावसंख्या झाली ती 2 फलंदाज बाद 4. पंचांच्या डाव्या दिशेने गोलंदाजी करतोय. 4-5 पावलांचा छोटा सरनत देऊन 37 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते आर्य स्पोर्ट्स कासारी संघासमोर. पहिला चेंडू व्यवस्थित पद्धतीचा चेंडू परंतु त्याचा काही फायदा होऊ शकलेला नाही. लीग बायच्या स्वरूपात 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या झाली होती 5 धावा. 2 फलंदाज बाद 5. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू ऑनसाईडच्या दिशेने खेळलेला आहे. 1 धाव पूर्ण होते. तो संघाच्या क्षेत्ररक्षण परंतु एकाच धावे समाधान न लागते ते अमोल याला. एका धावेने संघाची धावसंख्या झाली होती 6 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. फुलटॉप चेंडू पर त्याचा काही फायदा होऊ शकला नाही. स्क्वेअर मारा. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या झाली होती 7 धावा. या अगोदरच्या षटकामध्ये केवळ 4 धावा दिल्या होत्या त्या प्रथमेशाने. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज हेरम. स्ट्राईकला येतो. पुन्हा एकदा वाईट चेंडू. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या झाली होती 8 धावा.
ओव्हरपिच चेंडू अंशाच्या दिशेने खेळलेला फटका. चेंडू खाली येतो सचिन सोरे आणि उत्कृष्ट असा झेल टिपला येतो सीमारेषेवरती. दुसरा थोडी बाद होतो तो आर्या स्पोर्ट्स कासारी संघाचा संदेशाच्या रूपात. नवीन बॅट्समन जागा घेण्यासाठी आलाय तो पप्पू. या षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी तयार आहे तो हेरम. स्ट्राईकला येतो अमोल. घरात क्षेत्र बाळाच्याकडून आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली होती 10 धावा. षटकातील 1 चेंडू शिल्लक. 19 चेंडू आणि 27 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातील ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आणि लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. 2 षटकातील संघाची धावसंख्या झाली होती 2 फलंदाज बाद 11 धावा. जिंकण्यासाठी 18 चेंडू 26 धावा. 18 चेंडू 26 धावा. बॉलर कोण? अंशाच्या दिशेने खेळलेला फटका. चेंडू खाली होता सचिन थोडस बचाव क्षेत्ररक्षण होते. 2 धावा पूर्ण करतो तो अमोल. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली होती 13 धावा. वैयक्तिक दुसरं व संघातर्फे 3रं षटक घेऊन आलाय तो प्रथमेश. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा देऊन 2 सफलता मिळवल्या होत्या. तर बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो या षटकामध्ये. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या दिशेने 10 धारा गोलंदाजी करून येऊन गोलंदाजी करताना प्रथमेश आणि झेलबाद होतो तो अमोल. अमोलच्या स्वरूपात संघाला बसलेला 4था झटका. अमोलची जागा घेण्यासाठी जातो तो आशिष. संघाची धावसंख्या झाली होती 13 धावा. 4 फलंदाज बाद 13. षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी. 16 चेंडू आणि 24 धावांची गरज. 16 चेंडू 24 धावा. थोडस क्षेत्ररक्षणात बदल करताना
लेफ्टी बॅट्समॅन डावखुरा फलंदाज मैदानावर आलेला आहे. आशिष पुढचा चेंडू प्रथमेशाचा. आशिष याला कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका, रनआउटचा चान्स आणि 2 धावा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालं होतं परंतु पंचांनी ते फेटाळलेलं आहे आणि 2 धाव मिळाले त्या आशिष याला. या 2 धावाने आशिषाने स्वतःचं खातं खोललेलं आहे. संघाची धावसंख्या झाली होती 15 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू प्रथमेशाचा. आशिष याला डावखुरा फलंदाज आणि आता मात्र उत्कृष्ट चेंडू गेलाय तो यष्टीच्या हातामध्ये. धावसंख्या कळवलेली. धावसंख्या झाली होती 15. 4 फलंदाज बाद 15. जिंकण्यासाठी अजून 24 धावांची गरज. 22 धावांची गरज. धावसंख्या झाली होती 15. आणि उत्कृष्ट फटका. 1 धाव. 3 षटका अखेर. संघाची धावसंख्या झाली होती 1 चेंडू शिल्लक आहे षटकातील. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईकला येतो पप्पू. धावसंख्या झाली होती 16 धावा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू निर्धाव चेंडू. 3 षटका अखेर. आर्य स्पोर्ट्स कासारी संघाची धावसंख्या झाली होती 4 फलंदाज बाद 16 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. ठेवतो लागणार पहिला उत्तर. चौदा षटक घेऊन आला तो ओमकार चव्हाण. स्ट्राईकला येतो आशिष. नॉन स्ट्राईक येतो पप्पू. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. पंचांच्या डाव्या दिशेने 10-12 पर्यंत घेऊन गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे तो ओमकार. 12 चेंडू 21 धावा. षटकातील पहिला चेंडू पुलटक पद्धतीचा चेंडू आणि तो यॉर्कर करून घेऊन त्रिफळाची जवळ आहे तो आशिष. आशिषाच्या स्वरूपात संघाला बसलेला 5वा झटका. माझा पण आणा सांग. बाकी आहे बाकी. आणि आता फलंदाजीसाठी आलाय तो भगवान. अकरा चेंडू 21 धावांची गरज असताना फलंदाजीसाठी आलाय तो स्वतः कर्णधार भगवान रहाटे. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे 5वे षटक घेऊन आलाय तो ओमकार चव्हाण. पंचांच्या उजव्या दिशेने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू. पायचीचं अपील जरूर झालेलं परंतु पंचांनी ते फेटाळलेलं आणि लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या झाली होती 17 धावा. 10 चेंडू 20 धावा. एक रोवर सेट पद्धतीचा झालेला सामना. 10 चेंडू आणि 20 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी तयार ओमकार. ओमकाराचा पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू. बॅटला काही लागलेला नाही. पंचांचा स्वेर मारा.
चा इशारा आणि वाईट चेंडूने अतिरिक्त धावसंख्या झाली ती 18. पुन्हा एकदा या षटकातील तिसरा चेंडू स्ट्राईकला येतो पप्पू. आता मात्र ऑनसाईडच्या दिशेने खेळलेला फटका एक धाव निश्चितरित्या पूर्ण करतोय आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झाले ते सीमारेषेवरती एका धावेवर समाधान मानावं लागते ते पप्पू याला. धावसंख्या झाली ती 19. स्ट्राईकला येतो एक दष्टपुष्ट असा खेळाडू भगवान. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. वाईट चेंडू पुन्हा एकदा अतिरिक्त स्वर मारा. धावसंख्या झाली ती 20. 9 चेंडू 17 धावा. श्री म्हसोबा चषक आणि या स्पर्धेचा आजचा तिसऱ्या दिवसातील हा दणदणीत असा जय म्हसोबा षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या झाली ती 26 धावा. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. एक धष्टपुष्ट खेळाडू आहे तो भगवान आणि त्याच प्रकारचा षटकार मारलेला आहे तो भगवान याने. 8 चेंडू 11 धावा. उलटच पद्धतीचा चेंडू टाकला होता तो ओमकार याने आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला तो भगवान याने. या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज ओमकार. स्ट्राईकला येतो आक्रमक फलंदाज. ओव्हरपिच चेंडू बॅटच्या कडे घेऊन चेंडू गेलाय थर्मॅनच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते. एका धावेने संघाची धावसंख्या झाली होती 27 धावा. काय घेतला भगवान आहात ना. पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट खेळ टिकलेल्या कॉटन बोर्डच्या स्वरूपात आणि बाद झालेला आहे तो पप्पू. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. सुमित नागोळकर उर्फ दादा यांनी कॉमेंट्री स्थानपन्न व्हायचं आहे. कोण आउट झालं पप्पू. पप्पू ना. संघाला आमंत्रित केलेलं आहे. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे.
5 चेंडू 10 धावा. 7 फलंदाज बाद झाले आहेत. वैयक्तिक या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार होतो तो बाळा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलेला फटका एकदा निश्चितरित्या पूर्ण होते आणि एखाद्यावर समाधान मानतोय तो फलंदाज आर्या स्पोर्ट्स कासारी संघाचा. आता स्ट्राईकला येतो धडाडीचा असा फलंदाज भगवान. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. एक षटकार त्यांनी जरूर लगावला होता या अगोदर. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. वैयक्तिक 8 धाव संख्येवरती खेळतो. 4 चेंडू आणि 9 धावा. शॉर्ट पिच चेंडू ऑन सचिन खेळलेला आणि 4 धावा. भगवानाच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. 3 चेंडू आणि 5 धावा. तीन चेंडू 5 धावा. जर सामना टाय झाला तर बॉल आउट वर सामन्याचा निकाल घोषित करण्यात येईल. 3 चेंडू 5 धावा. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडू सफलता मिळवली होती बाळा यांनी. या षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि ऑनसाईडच्या दिशेने गेलेला फटका एक धाव निश्चितरित्या पूर्ण होते. चेंडूचं क्षेत्ररक्षण होते तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खराब थ्रो आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या झाली होती 34. 2 चेंडू आणि 3 धावा. आजचा श्री जय मसोबा चषक स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आहे आणि अजूनपर्यंत तरी बॉल आउट झालेला नाही. बघू या सामन्यामध्ये आपल्याला तो पाहावयास मिळतो का. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. पुन्हा एकदा षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो तो बाळा. स्ट्राईकला येतो भगवान. ओव्हर पद्धतीचा चेंडू तो क्षेत्ररक्षक आणि त्याच्या क्षेत्ररक्षण षटकाचा झेल सोडलेला आहे. 2 धावा पूर्ण